कोरोना लॉकडाऊन नंतर अमर राजेंद्र कदम हा तरुण मुंबईतून पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ गावाकडे परतला। कोरोना नंतर त्यांनी मुंबई सोडून मागील 3-4 वर्षांमध्ये प्रचंड मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर प्रायोगिक शेतीची सुरुवात केली। त्यांनी या प्रायोगिक शेतीत ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आणि लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवलं। आता तो गावातून मुंबईकडे नोकरी धंद्यासाठी जाणाऱ्या तरुणांना गावातच राहून प्रायोगिक शेती करण्याचा संदेश देत आहे। कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अनेकांच्या आयुष्याची दिशा बदलली। असंच काहीसं पोलादपूरमधील तरुणासोबत घडलं। अमर राजेंद्र कदम या तरुणाचं पदवीचं शिक्षण सुरू असताना त्याचे वडील राजेंद्र कदम यांनी अमरला गावाकडे पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ येथील जमिनीवर शेती करून उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करण्याचा सल्ला दिला। लहानपणी चिकलमाती हाताला लागली तरी किळस वाटणारा अमर या सल्ल्यामुळे विचारात पडला। त्यानंतर अमरने कोकणात विशेषतः पोलादपूर तालुक्यातील उताराच्या जमिनीवर ठिबक सिंचनाद्वारे पाणी उपलब्ध करून घेता येणाऱ्या पिकांचे प्रयोग करण्याचं ठरवलं। अमरने पारंपरिक भातशेती करण्याऐवजी सुरुवातीला कलिंगड, अननस, झेंडूची फुले अशी पिकं घेतली। याच काळात ड्रॅगन फ्रूटच्या शेतीचा विचार शेती, माती आणि हवामानाच्या अभ्यासामुळे अमरला सुचला। पोलादपूर तालुका कृषी विभागाचे मोरे, गुंड आणि भरत कदम यांनी अमरला ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा अभिनव प्रयोग करण्यासाठी रोपं मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले। पंचायत समिती कृषी विभागाचे अरुण धिवरे यांनी कुंपणासाठीचं अनुदान देण्याची तयारी दर्शवली। मात्र अमर कदमने स्वयंप्रेरणेने या प्रायोगिक शेतीमध्ये झोकून काम सुरू केले। कुंपणासाठी सिमेंट पोल आणि जाळ्या देखील अमरने शेतावरच तयार करून जोडधंदा सुरू केला। सुरुवातीला 350 ड्रॅगन फ्रूटसाठी पोल उभे करणाऱ्या अमरने आतापर्यंत 1200 ड्रॅगन फ्रूटसाठी पोल उभे केले। सुरुवातीला 2 वर्ष कठोर परिश्रम आणि केवळ मेहनत करताना अमरला अपेक्षित उत्पादन येण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती। बाजारपेठेची मागणी आणि आंतरराष्ट्रीय कृषी क्षेत्रात मागणीच्या तुलनेत ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन व्हिएतनाम आणि चीनमध्ये 20% उत्पादन होतं। त्यामुळे भारतात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पोलादपूर सारख्या ग्रामीण तालुक्यामध्ये अनेक तरुण या ड्रॅगन फ्रूट पिकासाठी सरसावलेत। तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या मागणीनुसार मोठ्या प्रमाणात पुरवठा पोलादपूर तालुक्यातून केला जाऊ शकेल असा आत्मविश्वास अमरने व्यक्त केलाय। वर्षातून 2 वेळा या रोपांची वाढ होऊन पावसाळ्यामध्ये फळांचे उत्पादन होण्याची वेळ आल्यानंतर अमरने 1.5 वर्षांमध्ये फारसा खर्च आणि उत्पन्नाचं समीकरण जमवून आणलं नव्हतं। पण त्यानंतर 2च वर्षांमध्ये खर्च वजा जाता खर्चाच्या दुपटीने निव्वळ नफा सुरू झाला। ही शेती 25 वर्षापर्यंत दुपटीने उत्पन्न देणारी आहे। तसेच ड्रॅगनचं झाड हे निवडुंग प्रकारचं असल्याने या झाडाला रोग, बुरशी आणि करपा होण्याची शक्यता नसते, अशी माहिती देखील अमरने यावेळी दिली। या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीतून अमर कदम खर्च सोडून निव्वळ 3 ते 4 लाख रुपये कमवत आहे। अमरने गेल्या 3-4 वर्षांमध्ये आपल्या जमिनीवर आंब्याची फळबाग तसंच लिंबांची लागवड करून काही वेगळ्या रोपाचं प्रायोगिक तत्वावर संवर्धन सुरू केलंय। मुंबईत गेलेला अमर आता खेड्यातच रमल्याने सुरुवातीला तो मुंबईची वाट धरेल असं उपहासाने बोलणारे गावकरी आता अमरच्या चिकाटीसह जिद्द आणि मेहनतीची तसेच प्रायोगिक शेतीची प्रशंसा करू लागलेत। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।